काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षण जीआर रद्द करण्याची मागणी केली आहे। तर मराठा जीआर वरती समाधानी असून बैठकीचं निमंत्रण आलं असून जाणार नाही अशी भूमिका ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी मांडली आहे। मराठा समाजाचं आरक्षण जीआरच रद्द करावा अशी मागणी वडेट्टीवार यांनी केलेली आहे आणि तीच बैठकीमध्ये सुद्धा ते मांडणार आहेत। मात्र जीआरमुळे होणारं नुकसान मुख्यमंत्र्यांसमोर मांडू, जीआर रद्द करावा, जीआर ओबीसीला उद्ध्वस्त करणारा आहे अशी ही भूमिका समोर आली आहे। सकल ओबीसी महामोर्चांनी त्यांना विरोध केला, त्या कारण त्यांची भूमिका या जीआरच्या समर्थनार्थ होती आणि त्या जीआरचा नुकसान नक्की ओबीसी समाजाला होतो असे सर्व ओबीसी बांधवांची भावना आहे आणि त्याबद्दलचं चीड आणि राग आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये हा जीआर रद्द करावा ही मागणी असेल आणि ती मागणी करत असताना ओबीसींचे काही एक दोन प्रमुख मागण्या आहेत, पण मुख्यत्वे आम्हाला तो जीआर रद्द करावा अशीच मागणी सकल ओबीसी समाजाची आहे। आजची जी बैठक आहे त्या बैठकीला आम्हाला निमंत्रण आलं होतं, आम्ही जाणार पण होतो, नाही असं नाही आहे, कारण सरकारकडनं निमंत्रित केलं होतं। मग सरकारला काय चर्चा करायची ही विषयपत्रिका आम्हाला मिळालेली नव्हती आणि म्हणून आम्ही जाणार होतो। परंतु काल दिवसभरामध्ये जे नाट्य घडलं की राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबन तायवाडे येणार असेल तर आम्ही येणार नाही, आमचा त्याच्यावरती बहिष्कार आहे। अरे बाबा, चर्चा तुम्हाला करायची आहे, माझं आंदोलन ऑलरेडी संपलेलं आहे, मला चर्चेची गरज नाही आहे। सरकारने निमंत्रण दिलं म्हणून मी जाणार होतो, गरज तुम्हाला आहे आणि मग तुम्ही त्या बैठकीला गेले पाहिजे, समाजाला योग्य तो मेसेज गेला पाहिजे। आणि मग मी काल शेवटी स्वतः माघार घेतली आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं की बा माझ्यामुळे जर बाकीच्या नेत्यांना अडचणी होत असेल तर ज्यांच्या अडचणी आहेत त्यांना तुम्ही निमंत्रित करा, मी या बैठकीला येणार नाही, कारण त्याच्यामुळे समाजामध्ये दुफळी निर्माण होता कामा